ओके. आता आपण चालू करू. इथून आता आपण we start the cell division type stages of cell division. First we see the what is a cell. मी तुम्हाला परत परत तेच तेच का सांगतोय कारण तेच बेसिक आहे. दिस इज अ सेल. ओके. व्हॉट इज दिस? एनीबडी? हे काय आहे? Nucleus. येस, दिस इज अ करेक्ट. Cell. And this is a nuclear membrane. This is a cytoplasm. Okay. मी जे कर्सर ठेवला ते आणि this is a genetic material. This genetic material is made up of the chromosome. There are 46 chromosome, means 2n diploid chromosomes. Diploid cells are there. हे ह्युमनच्या बाबतीत आहे. प्रत्येक ऑर्गॅनिझमचं वेगवेगळं स्ट्रक्चर असतं, वेगवेगळे क्रोमोझोम असतात. ह्युमन म्हणजे आपल्यासाठी 46. आता ह्या 46 क्रोमोझोम आपण 2n n इक्वल टू 23 n इक्वल टू 23 म्हणजे 23 क्रोमोझोम्स असतात, त्या पेअर मध्ये असतात, त्यामुळे 46 आकडा येतो. आणि व्हेन दिस सेल डिव्हिजन मध्ये हिप्लॉइड सेल्स तयार होतात, म्हणजे स्पर्म आणि ओव्हम मध्ये, तर 23 क्रोमोझोम शिल्लक राहतात. हे तुम्हाला कळलं का? आता हे 9वी मध्ये तुम्ही हे पाहिलेलं. आता हा जो तुमचा क्रोमोझोम आहे, हा क्रोमोझोमचा मोठं करून दाखवतो. तर हे आपण असं स्ट्रक्चर काढतो नाही, हे दिसतंय काही असं. त्याचं हे मोठं स्ट्रक्चर आहे क्रोमोझोमचं. ह्याला आपण पी आर्म असं म्हणतो, खालच्या ह्याला क्यू आर्म म्हणतो आणि मधल्या ह्याला सेंट्रोमेअर म्हणतो. आणि हे आतलं जे गोल 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 क्रोमोझोम मध्ये असतं त्याला आपण काय म्हणतो? डीएनए. हे क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरची नावं कळली का? हा क्वेश्चन येऊ शकतो. पी आर्म, क्यू आर्म, सेंट्रोमियर आणि डीएनए. ओके. गेल्या वेळेस एका वेळेस लॉकडाऊन मध्ये झालं नाही का हा टॉपिक? हा, झालाय. ज्यांचं झालाय, ज्यांचा नाही झाला त्यांच्यासाठी परत. म्हणजे हे जे जेनेटिक मटेरियल आहे, हे जे क्रोमोझोम आहे, त्याच्यातला एक पार्ट म्हणजे डीएनए आहे. या डीएनए जे आपण पाहतो, डीएनए हे जे क्रोमोझोम आहे त्यातलं असं सर्क्युलर जो पार्ट असतो तो डीएनए. त्यातला पी मधल्याला सेंट्रोमियर, खालच्याला क्यू आर्म असं म्हणतात. हे स्ट्रक्चर कळलं का तुम्हाला क्रोमोझोमचं? आता आपण काल पाहिलं की मायटॉसिसचे 4 स्टेप आहेत: प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टेलोफेज. पीएमएटी 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 म्हणजे हे लक्षात ठेवायचं. प्रोफेज पहिली कुठली आहे? प्रोफेज. आता प्रोफेज मध्ये काय होतं तुम्हाला सांगतो. आपलं हे आहे सेल. ओके. हे न्यूक्लियस. ओके. हे क्रोमोझोम्स. दिस इज सेल मेम्ब्रेन, दिस इज न्यूक्लिअर मेम्ब्रेन. मग ह्या प्रोफेज मध्ये काय होतं? एकतर हे सगळं कशाचा स्टडी करतोय आपण? हाऊ द सेल डिव्हिजन हॅपन, हाऊ द सेल्स आर मल्टिप्लाय, हाऊ द सेल्स आर फॉर्म. तर पहिल्यांदा काय सुरुवात होतं सेलचे? आता प्रोफेज म्हणजे हा कायरोकायनेसिस म्हणजे न्यूक्लियस डिव्हिजनचा पार्ट पाहतोय. त्याच्यानंतर आपण सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझम कसं डिवाइड होतंय पाहणार आहे. तर कायरोकायनेसिस मध्ये फर्स्ट हे न्यूक्लियसचं डिव्हिजन होणार. त्यामुळे जे हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर व्हायला सुरुवात होते. प्रोफेज मध्ये हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर व्हायला सुरुवात होते. लक्षात येते का? आणि हे What is meant by disappear? म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे दिस न्यूक्लिअर मेम्ब्रेन, हे ब्रेक व्हायला लागतं. ब्रेक, कट 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 कट. तुम्हाला दाखवू का? तर हे जे आहे, हे तुमच्या बुक्स मधलं चित्र आहे. हे इथला जो हे तुमचं आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लियस दिसतोय, हा डिसअपिअर व्हायला सुरुवात होतोय. बघा दिसतंय का? हे या ह्याच्यामध्ये तर पूर्ण व्हॅनिश झाला. म्हणजे हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर सुरुवात होते. त्याच वेळेस ह्या क्रोमोझोम मध्ये काय होतं? तर हे क्रोमोझोम जे आहेत हे
याच्यामध्ये कंडेन्सेशन म्हणजे हे जे क्रोमोझोम आहेत त्यांच्यामध्ये असे जे क्रोमोझोम असतं म्हणजे तुम्हाला कंडेन्सेशन म्हणजे कसं, हे पूर्वी असं दिसत होतं ते असे दिसायला सुरुवात होतं म्हणजे वेल फॉर्म. कंडेन्सेशन म्हणजे त्याच्यामध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसायला लागतात. आपण असं असं जे करतोय ना, तुम्हाला एक्झाममध्ये आता मला ह्याच्यावरती काढताना जरा प्रॉब्लेम आहे पण तुम्हाला दाखवतो काढून. कंडेन्सेशन म्हणजे हा जो क्रोमोझोम आहे तो, ओके, एक मिनिट काढून दाखवतो. कंडेन्सेशन म्हणजे हा जो क्रोमोझोम आहे हा हा असा वेल फॉर्म स्ट्रक्चर मध्ये व्हायला सुरुवात होतो. म्हणजे असा दिसायला सुरुवात होतो. हे जरा डायग्राम व्यवस्थित आलं नाही म्हणजे थोडक्यात हा असा दिसायला सुरुवात होतो. ओके, हे जे कंडेन्सेशन होतं आणि सेल मेम्ब्रेन ब्रेक व्हायला लागतं. मला इथे दाखवायचंय पण तुम्ही एक्झाम मध्ये जर तुम्हाला प्रोफेज आलं तर हे सेल मेम्ब्रेन अगोदर सेल अशी काढून घ्यायची, नावं द्यायची. हे न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं जे आहे त्याला असं डॉट 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 दाखवायचं. ह्यातला हा क्रोमोझोम तुम्ही असा आतमध्ये इथं आहे दाखवू शकता. आणि हे सेल मेम्ब्रेन डिसॅपरिंग आणि कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम, हे क्रोमोझोमचं कंडेन्सेशन व्हायला सुरुवात होते. म्हणजे हे जे क्रोमोझोम आहेत हे अशा प्रकारे कंडेन्सेशन म्हणजे अशा प्रकारे ते दिसायला सुरुवात होते. लक्षात येते का? आता पुढं काय होतं, ड्यू टू धिस द बिकम शॉर्ट अँड थिक, म्हणजे हे जे लांब लांब थ्रेड होते ते छोटे छोटे व्हायला सुरुवात होतात. स्टार्ट ॲपिरिंग अलॉंग विथ देअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स, म्हणजे हे जे आहेत हे त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे पेअरमध्ये त्यांच्यासारखे, सिस्टर म्हणजे आपण जे म्हणतो ना बोलीभाषेत तसंच सिमिलर ह्याच्यामध्ये ते तिथं ॲपियर व्हायला सुरुवात होतात. म्हणजे हे इथं तुम्हाला दिसतंय सेंट या ठिकाणी, हे दिसतंय तुम्हाला. हा. तर सेंट्रिओल्स डुप्लिकेट इच सेंट्रिओल अँड मूव्ह टू ऑपोजिट साइड्स. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी सांगायचं राहिलं की ह्या प्रोफेजमध्ये आपलं सेल आहे, हे न्यूक्लियस आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, क्रोमोझोम आहेत. त्याच वेळेस एक सेंट्रिओल तयार व्हायला सुरुवात होतो. हा सेंट्रिओल प्रोफेजमध्ये तयार होतो आणि हा जो सेंट्रिओल आहे त्याचे दोन पार्ट होतात, एक आणि दुसरा सेंट्रिओल हे प्रोफेजमध्ये होतं. आता इथपर्यंत कळलंय का तुम्हाला? आणि हा जो डुप्लिकेट होऊन दुसऱ्या दोन्ही सेंटरकडे, हा इकडं आणि इकडे यायला सुरुवात होते. म्हणजे आता आपण काय पाहतोय की सेल डिव्हिजन होते, तर सेल डिव्हिजन होताना पहिलं कुठं होणार आहे सेल डिव्हिजन? तर न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियसमध्ये काय होतं पहिल्या स्टेजमध्ये? प्रोफेज. प्रो म्हणजे सुरुवातीच्या फेजमध्ये तुमचं सेलमधली न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर व्हायला सुरुवात होतं. तर हे डिसॅपियरिंग म्हणजे हे ब्रेकडाऊन होतं, याचं सुरुवात होते ब्रेकडाऊनला. आणि हे क्रोमोझोम जे असतात त्याचं कंडेन्सेशन होतं म्हणजे हे थिक आणि थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार होते. आणि त्यानंतर काय होतं की हे जे सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे ह्यांच्यातले जे क्रोमोझोम आहेत त्यांचे सिस्टर जसं बंच व्हायला सुरुवात होते. हे प्रोफेजमध्ये कळलं का तुम्हाला काय होतं? थोडक्यात इथं चित्र तुम्हाला दाखवतो. हे सुरुवातीला हे तुमचं जेनेटिक मटेरियल आहे. ओके, हे क्रोमोझोम, हे क्रोमोझोमचे जे आहेत ह्याच्यातला हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. ह्याच्यात हे क्रोमॅटिड म्हणजे हे क्रोमोझोम पेअरमध्ये कंडेन्सेशन व्हायला सुरुवात झाली म्हणजे ते जवळ जवळ यायला लागले आणि थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार होत सुरुवात झाली. आणि ह्याच्यातला जो न्यूक्लियस आहे हा, सॉरी, न्यूक्लिअर जो मेम्ब्रेन आहे हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर व्हायला सुरुवात झाली. हे तुमच्या लक्षात येते का? आता आपण पुढच्या स्टेपकडे जाऊ. आता हे तुमचे म्हणजे हॉट हॉट स्टेजेस हॅपन इन प्रोफेज न्यूक्लिअर मेम्ब्रेन्स स्टार्ट डिसॅपियरिंग. म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये काय सुरुवात करायची, सेलमध्ये कुठं डिव्हिजन होणार आहे? न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट डिसॅपियरिंग, पहिलं सेंटेन्स लिहायचं. दुसरं काय लिहायचं? कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट, म्हणजे क्रोमोझोमचं कंडेन्सेशन म्हणजे ते जवळ यायला लागतात आणि थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार व्हायला सुरुवात होती. नंतर काय होतं? ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट अँड थिक, छोटे होतात आणि जाड होतात आणि स्टार्ट टू अपिअर अलॉंग विथ पेअर ऑफ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स, म्हणजे त्यांच्या पेअर मध्ये दोन दोनच्या जोड्यामध्ये तयार व्हायला सुरुवात होते. तसं तुम्हाला दाखवलं मी. हे
किंवा ह्या बुक्समध्ये तुम्हाला हे असं पेअर दिसतंय का? इकडं दोन पहिले एकच होतं, हे दोन दोन दिसत आहेत का? हो सर. हे कशासाठी चाललंय? सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे क्रोमोझोमच्याच पार्ट आहे, त्याचे दोन सिस्टर क्रोमॅटिड तयार झाले, त्यासारखाच सिस्टर क्रोमॅटिड तिथंच क्रोमोझोम मध्ये तयार झाले. सेंट्रिओल्स डुप्लिकेट ऑन इच सेंट्रिओल मूव्स टू अपोजिट पोल्स. आता हा जो सेंट्रिओल आहे, हा सेंट्रिओल हिचं डुप्लिकेशन होऊन एक इथं राहतो आणि एक दुसरीकडे जातो. हे सगळं प्रोफेज मध्ये घडतं. उद्या जर तुम्हाला सेल डिव्हिजन मायटोसिस विचारलं तर कसं लिहिणार? पहिलं लिहायचं मायटोसिस हॅव्हिंग टू स्टेप. फर्स्ट स्टेप इज अ कायरोकायनेसिस, दुसरी सायटोकायनेसिस. कायरोकायनेसिस मध्ये 4 स्टेप आहेत. पहिले आहे प्रोफेज. मग प्रोफेज कसं लिहिणार? प्रोफेज मध्ये सुंदर अशी डायग्राम काढा, प्रॅक्टिस करा, त्याला नावं द्या, सेल मेम्ब्रेन, न्यूक्लिअर मेम्ब्रेन्स, क्रोमोझोम्स. आणि इथं तुम्ही हे जे सर्कल हे डॉट डॉट करून दाखवा. पहिली सेल न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट डिसॅपिअरिंग. दुसऱ्यामध्ये तुम्ही असं हे क्रोमोझोम थिक आणि कंडेन्स झालेले दाखवा, कंडेन्सेशन दाखवा. त्यानंतर इथं 2 सेंट्रिओल तयार झालेले दाखवा. या इथं कसं तुम्हाला 2 सेंट्रिओल दिसतात? इथं आणि इथं. हे दिसतायत का सेंट्रिओल? इथं आणि हे दिसतंय का? दिसतंय? आवाज येतोय का? ऐकायला येते ना सगळ्यांना? हो सर. समजत नाही का तुम्हाला? समजते सर. कोणाला समजलं नाही प्रोफेज? परत घेऊ नाही समजलं तर. समजलं सर. बर, आता पंडित कोण आहे त्यांनी सांगा बरं. व्हॉट इज द सेल डिव्हिजन, व्हॉट इज अ मायटोसिस टाईप? पंडित नाहीये का? नाहीये? कराडे, तुम्हाला जसं समजलं तसं सांगा. कराडे, लोंढे, ऐकायला येते का त्यांना? हा हो सर. हा Sir, बोला. cell division happens in nucleus. व्हेरी गुड. So in process, condensation of chromosomes starts. येस, करेक्ट. Due to this, short and thick, and they start to appear along with their pairs of sister chromatids. फर्स्ट यू एक्सप्लेन अबाउट न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसॅपियर. ओके. Disappear. आणि Yes, sir. 4 स्टेज लिहायच्यात. एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट डिसॅपियर, सेकंड कंडेन्सेशन ऑफ Chromosomes. म्हणजे क्रोमोझोम शॉर्ट आणि थिक होतात, त्यांचे सिस्टर क्रोमॅटिड तयार होतात. त्यानंतर थर्ड स्टेज काय होती? Due to this, they become short and thick. येस. आणि फोर्थ मध्ये सेंट्रिओल्स डुप्लिकेट. Each centroid moves to opposite pole of cell. एक तुम्हाला येतंय सगळ्यांना, तुम्ही बोलत नाही फक्त. बर, हे पंडित तुम्हाला आवाज येतोय का? कोण आहे? आता कोणी सांगितलं? लोंढे नाव काय आहे? लोंढे. संस्कृती. ओके. हा, आता पंडित कोण आहे? नाही सर. हा बोला, काय तुम्हाला समजलंय का? सर रिपीट सांगता? हा, मग मी तेच विचारतो, तुम्हाला कळलं नसेल तर सांगा. मग आता आपण काय बघतो हे कळलंय का तुम्हाला? कुठं काय चाललंय ते? हे आपण कशाचा स्टडी करतोय? सेल डिव्हिजन. ओके. एका सेल पासून दुसरी सेल, आपल्याला जर जखम झाली तर ती जखम कशी भरून येते, किंवा आपण लहानाचे मोठे एवढे कसे झालो, हे ज्या गोष्टीचे एक्सप्लेनेशन करण्यासाठी आपण सेल डिव्हिजन बघतोय. आता सेल डिव्हिजन 2 पद्धतीने होतं. एक मायटॉसिस, ज्या पद्धतीला मायटॉसिस मध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये जेवढे क्रोमोझोम असतात तेवढेच क्रोमोझोम राहतात, त्याला मायटॉसिस म्हणतात. आणि मिओसिस मध्ये तुमचे क्रोमोझोमची संख्या निम्मी होते. मायटॉसिस मिओसिस मधला फरक कळला तुम्हाला? हे डिटेल आहे पुढं. फक्त मायटॉसिस मध्ये परत अजून 2 प्रकार होतात. म्हणजे जे 2 स्टेप आहेत. आता ही सेल आहे, तर ह्या सेलमध्ये पहिल्यांदा न्यूक्लियस असतो, त्याचं डिव्हिजन होणार. म्हणजे नवीन सेल तयार व्हायची असेल तर सुरुवात कुठून होणार? तर ह्या न्यूक्लियस पासून. ह्या न्यूक्लियसमध्ये जे न्यूक्लियस डिवाइड होतो, त्यानंतर हा जो सायटोप्लाझम आहे हा डिवाइड होतो. ह्या न्यूक्लियस डिवायडेशन मध्ये परत 4 प्रकार आहेत.
4 स्टेप आहेत. म्हणजे 4 स्टेपमध्ये एकच एकदम पटपट पटपट होत होत नाही, तर 4 स्टेपमध्ये होतं. तर त्या 4 स्टेपमधली पहिली स्टेप आहे प्रोफेज. ते आपण आता पाहतोय. मग ह्या प्रोफेजमध्ये काय होतं? आता हे सेल आहे, हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर व्हायला सुरुवात होते. न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट डिसअपिअरिंग. सेकंड स्टेजमध्ये काय होतं? हे जे क्रोमोझोम आहे, जेनेटिक मटेरियल आहे, त्याचं कंडेन्सेशन होतं. म्हणजे ते जवळ येतात आणि थ्रेड लाईक स्ट्रक्चर शॉर्ट थिक होतात. म्हणजे इथं तुम्हाला दिसतं. तुम्हाला तर तुमच्या बुक्समधले डायग्राम आहे ना, ह्याच्यामध्ये बघा. हे जवळ येऊन थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार झालं आणि ह्या जे शॉर्ट आणि थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, ह्याला सिस्टर क्रोमॅटिड तयार होतात ह्याचे. आणि ह्यांचा जो सेंट्रिओल आहे हा सेंट्रिओल डुप्लिकेट होतो आणि दोन्ही पोलला तो डिवाइड होतो. आता इथपर्यंत कळालं का नाही? हो सर. आता सांगा बरं, तुमचं नाव काय आहे? पंडित नाव? वेदिका हा, पंडित. वेदिका. वेदिका का? हो सर. हा, आता तुम्ही मला प्रोफेज, तुम्हाला वाटल्यास मी प्रेझेंटेशन दाखवू शकतो. सांगा काय काय होतंय. तुम्ही सांगाल तसं मी कर्सर फिरवणार. पण इथून सुरुवात करा. 1 मिनिट. सांगा. सेल डिव्हिजन. हा, वेदिका. नाही का? कनेक्ट होत नाही का? का जमत नाही सांगायला? सर सांगायला जमत नाही. तुम्हाला आता सेल डिव्हिजन म्हणा. सेल डिव्हिजन टू हॅपन इन 2 टाइप्स. ओके. येस सर. वन इज म्हणा, वन इज मायटोसिस आणि अनदर वन इज मिओसिस. असे प्रॅक्टिस केल्यावर जमणार, त्याशिवाय जमणार नाही. म्हणा नाही. वन इज मायटोसिस आणि अनदर वन इज मिओसिस. Mitosis took place in 2 phases. First phase is a chirokinesis. Chiro means nucleus. म्हणजे nucleus breakdown start in chirokinesis. Okay, कळलं? This nucleus chirokinesis again having 4 stages. बरोबर? ओके. त्यातलं प्रोफेज ही पहिली स्टेज. कळलं का? हो सर. हा. सेल डिव्हिजन्स are 2 types of cell division. One is mitosis, another one is meiosis. Mitosis having again 2 stages. One is chirokinesis. Chirokinesis म्हणजे breakdown of nucleus. In cytokinesis, cytoplasm म्हणजे cell breakdown is the last stage of the mitosis. In chirokinesis, there are 4 steps. First is a prophase, second is metaphase, anaphase आणि telophase. प्रोफेज मध्ये काय होतं? वैदिका, कळलं का इथपर्यंत? प्रोफेज पर्यंत काय होतं ते? येस सर. तुम्हाला आता एक्सप्लेन करून सांगा, जसं जमेल तसं. समोर तर चार्ट आहे. सेल डिव्हिजन. हा, सेल डिव्हिजन आर 2 टाइप्स. वन इज मराठीत सांगा. क्रायटोसिस अँड वन सायटोकायनेसिस. येस, कायरोकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कायरोकायनेसिस मध्ये किती स्टेज आहेत? 2. 4. हे काय? 4. प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टेलोफेज. स्टेजेस 4. त्यातलं प्रोफेज बघतोय. बरोबर? कळतंय का? ओके. मग प्रोफेज मध्ये काय होणार आहे? फर्स्ट, दिस इज अ प्रोफेज. फर्स्ट, न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्टेड डिसेप्ट. फर्स्ट स्टेज. करेक्ट. सेकंड स्टेज, क्रोमोझोम मध्ये काय होतं? कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोम बिकम शॉर्ट अँड थिक. बरोबर?
बरोबर का? हो Con- सर. thin straight like chromosomes start, and due to this they become short and thick, and they start appear along with their pairs of sister chromatids. क्रोमॅटिड्स म्हणजे काय? क्रोमोझोमचा जो पार्ट आहे हा त्याला क्रोमॅटिड असं म्हणतात. ते सिस्टर क्रोमॅटिड बरोबर फॉर्म व्हायला सुरुवात होते, आणि हे त्याच्यामध्ये काय होतं, नंतर हे सेंट्रिओल जे आहेत हे सेंट्रिओल डुप्लिकेट होतात आणि ते दोन्ही पोलला तयार होतात. आता पुढच्या स्टेजकडे जायचं का? हो सर. हो सर. आता मेटाफेज. ह्या मेटाफेज मध्ये काय होतं, पहिलेच प्रोफेज मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर व्हायला सुरुवात झाली होती. मेटाफेज मध्ये कम्प्लिटली डिसअपिअर. क्रोमोझोम completed their condensation and became clearly visible along with their sister chromatids. म्हणजे काय? हे जे आता इथे तुम्हाला तुमच्या बुक्स मधल्या ह्याच्यामध्ये दाखवतो. मेटाफेज मध्ये आता इथपर्यंत आलं होतं, हे बघा, हे मेटाफेज. इथलं सेल मेम्ब्रेन दिसतंय का? नो सर. आता हा क्रोमोझोम इथं कसा दिसतोय? सिस्टर क्रोमॅटिड बरोबर दिसतोय का थिक झालेला? ठीक झालेला. दिसतोय का? हो सर. ओके. त्यानंतर हा त्यानंतर ऑल क्रोमोझोम अरेंज पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन, सेंट्रल प्लेन ऑफ द सेल. म्हणजे हे कुठे येतात? बरोबर सेंट्रल इक्वेटोरियल प्लेन मध्ये इथं येतात आणि सेंटरला येऊन थांबतात. आणि हे जे क्रोमॅटिड्स आहेत, हे क्रोमॅटिड ह्या क्रोमॅटिडला एक फ्लेक्झिबल स्ट्रक्चर जॉईन होतं. म्हणजे हे सेंट्रिओल इथं दोन आलेत बरोबर. ह्या सेंट्रिओल आणि ह्या क्रोमोझोमचे जे सिस्टर क्रोमॅटिड यांना जोडणारा स्पिंडल लाईक फायबर प्रोटीन मटेरियल तयार होतं, आणि ह्याला स्पिंडल फायबर असं म्हणतात. आणि हे जे स्पिंडल फायबर्स आहेत ते ह्या क्रोमॅटिडला, ह्या क्रोमोझोम म्हटलं तरी चालेल तुम्ही, ह्या क्रोमोझोमला अटॅच व्हायला सुरुवात होतात दोन्ही साईडला. ह्याला मेटाफेज असं म्हणतात. तुम्हाला कळलं का मेटाफेज? हो सर. हो सर. नसेल कळलं सांगा, परत सांगतो. म्हणजे सर एकदा थर्ड पॉइंट एक्सप्लेन करता का मेटाफेजचा? थर्ड म्हणजे क्रोमोझोम्स अरेंज पॅरलल इक्वेटोरियल प्लेन ते. नाही, ऑल क्रोमोझोम्स आर, हा तेच. ओके. तुम्ही आता हे तुमचं जेनेटिक मटेरियल, फर्स्ट सेल्स, हे न्यूक्लियस, ह्याच्यामध्ये क्रोमोझोम, हे जे क्रोमोझोम आहेत ह्याच्यामध्ये थोडंसं कंडेन्स, म्हणजे आता प्रोफेज म्हणजे हे सेल डिव्हिजन सुरू झाली. सेल डिव्हिजन सुरू झाल्यानंतर ह्याच्यामध्ये काय काय होणार आहे? पहिल्यांदा न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर व्हायला सुरुवात होते. त्यानंतर हे जे क्रोमोझोम्स आहेत ते शॉर्ट आणि थिक होतात, त्याला कंडेन्सेशन असे म्हणतात. हे असं दिसायला सुरुवात होतं. आणि हे जे डिसअपिअरिंग, आता डिसअपिअर न्यूक्लिअर मेम्ब्रेन झाले, हे जे दोन सेंट्रिओल आहे त्याचे दोन सेंट्रिओल इक्वेटर दोन्ही अपोजिट पोलला तयार झाले. आता पुढची मेटाफेज. मेटाफेजमध्ये हे सगळं न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर होतं. हे जे क्रोमोझोम्स आहेत, क्रोमॅटिड्स आहेत, हे मधोमध येऊन थांबतात. आणि ह्या क्रोमोझोम्स, हे जे क्रोमोझोम्स आणि सेंट्रिओल आहे हे एकमेकाला स्पिंडल फायबरने जोडले जातात. हे तुम्हाला लक्षात आलं का मेटाफेज? हो सर. का परत सांगायचंय? नाही सर, कळालं. कुणाला अजून? आदित्य नाही का? आज आदित्य? सर. हा बोला. राऊत, रिपीट करता का? कुठलं रिपीट करू? प्रोफेज का कुठलं? प्रोफेज, आत्ता सांगितलं. मेटाफेज. ठीक आहे. आता तुम्हाला हे सेल स्ट्रक्चर तर कळलंय बरोबर. हो सर. राऊत नाव काय? हो सर. नाव काय? जय माने. राऊत लिहिले देतं नाव, आडनाव जय. हा, जय माने. जय माने. नाव काय आहे? नाव जय का? हा. जय, नाव जय आहे ना? हा. बर. आता हे सेल तर कळलं तुला. सेल सगळ्यांसाठी आहे बरं का, त्याच्यासाठी नाही. हे जे सेल आहे बरोबर, सेल सेल तर कळलं तुला. हो सर. हा, त्याच्यामध्ये काय काय असतं? हे न्यूक्लियस. ओके. या न्यूक्लियस मध्ये जेनेटिक मटेरियल,
सगळी माहिती पूर्ण शरीराची भरलेली आहे. तुम्ही कसं दिसणार, काय दिसणार, हे जेनेटिक मटेरियल. आता ही जी सेल आहे, बरोबर, ह्या सेलपासून दुसरी सेल कशी तयार होते ह्याचा आपण अभ्यास करतोय. तर हे जी सेल आहे ह्याच्यापासून दुसरी सेल तयार होण्यासाठी दोन स्टेजेस आहेत. एक म्हणजे हे न्यूक्लियस ब्रेकडाऊन होतं आणि दुसरी म्हणजे सायटोप्लाझम ब्रेकडाऊन होतं. तर हे न्यूक्लियस जे ब्रेकडाऊन होणार पहिलं, त्याच्यामध्ये परत 4 स्टेप आहेत, जे एका एका टप्प्याने होते. तर पहिली स्टेप आहे प्रोफेज. ह्या प्रोफेजमध्ये काय होतं, तर प्रोफेजमध्ये हे जे तुमचं जेनेटिक क्रोमोझोम आहे, ह्याच्या अगोदर काय होतं, तर हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे दिसतंय, हे डिसॅपियर व्हायला सुरुवात होते. कारण न्यूक्लियसचे 2 भाग होणार आहेत. त्यासाठी त्यानं न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर होणं आवश्यक आहे. ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर होतं. त्याच वेळी जे क्रोमोझोम आहेत, ते क्रोमोझोम शॉर्ट आणि थिक होतात आणि त्याला कंडेन्सेशन म्हणतात. आणि सारखं ते स्ट्रक्चर होतं, त्याला स्ट्रक्चर तयार होतं, त्याला सिस्टर क्रोमॅटिड तयार होतात. म्हणजे एकाच क्रोमोझोमचे 2 क्रोमोझोम तयार व्हायला सुरुवात होतात. आणि हे जे त्यांचं एक सेंट्रिओल असतं, हे सेंट्रिओलचं फंक्शन काय आहे, की सेल डिव्हिजन जेव्हा सुरू होते तेव्हा हा सेंट्रिओल अपियर होतो. म्हणजे जसं सूर्य मावळल्यावर ध्रुव तारा अपियर होतो ना, तसं हा सेल डिव्हिजनच्या वेळेस हा इथे अपियर होतो. आणि ह्या स्टेजमध्ये ह्याचं परत डुप्लिकेशन होतं. ह्याचं 2 सेंट्रिओल तयार होतात. एक सेंट्रिओल दुसऱ्या अपोजिट साईडला जातो आणि एक इथंच थांबतो. एवढ्यापर्यंतची जी स्टेज आहे ह्याला प्रोफेज असं म्हणतात. आता परत प्रोफेजमध्ये अजून तर सेल तयार झालेत का? 2 नाही. आता पुढं मेटाफेज आहे. मेटाफेजमध्ये काय होतं, हा हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, जे डिसॅपियर व्हायला सुरुवात झाली, ते कारण त्याचे 2 पार्ट होणार आहेत. हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन पूर्णपणे डिसॅपियर होतं. दिसलं? आणि हे जे क्रोमोझोम्स आहेत ते आपल्या सेलच्या सेंट्रल प्लेनमध्ये, म्हणजे इक्वेटोरियल प्लेन, सेंट्रल प्लेनमध्ये येतं, बरोबर. ओके. आणि हे जे सेंट्रिओल 2 झाले, तर हे जे क्रोमोझोम आहेत हे सेंट्रिओलला एक स्पिंडल लाईक फायबर मटेरियलनी अटॅच होतं. ह्याला स्पिंडल फायबर असं म्हणतात. हे कशासाठी आहे माहिती का? ह्याचे 2 डिव्हिजन होण्याची सुरुवात आहे. आता पुढं काय होणार आहे, हे जे स्पिंडल फायबर आहेत ह्या क्रोमोझोमला इकडे एक ओढणार आहे आणि इकडे एक ओढणार आहे आणि सेल डिव्हिजन होणार आहे. तर आता मेटाफेज पर्यंत कळलं का? हो सर. जय कळलं का? जय? हा, हो सर. हा, आता सांग मला काय कळलं तुला. सेल म्हणजे काय, सेलचं डिव्हिजन सांग. सांगायला प्रॉब्लेम आहे, कळलं असा विषय आहे का जय? हॅलो सर. हा, जरा नेट प्रॉब्लेम, त्यामुळे लेट माझा आवाज येतोय. माझा आवाज लेट येतोय? नाही, माझा असं. बर, पण तुला कळलंय का बाबा ते काय असतं, मेटाफेज पर्यंत कळलंय का? हो सर. नाही कळलं तर परत सांगतो. सेल असते, बरोबर. तू सांग बरं, तुला काय कळलं मेटाफेज हो पर्यंत? सर. सांग, सांगू शकतो का तू काय काय कळलं तुला? सेल. आपल्या सेल मध्ये जेनेटिक मटेरियल असते. हा, व्हेरी करेक्ट. त्यात दोन पार्ट पडतात. क्रोमोसोम्स ब्रेकडाऊन आणि पहिलं तर न्यूक्लियस breakdown. ब्रेकडाऊन. हा, पहिलं बघ, असं सांगायचं, सेल इज अ बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट. हाऊ द सेल डिव्हिजन, the cell divisions is having 2 types. One is a chirokinesis, means where the nucleus is divided. Another was cytokinesis, where cytoplasm is divided. Uh, in chirokinesis there are 4 stages. First stage is anaphase. In this anaphase, nuclear membrane of nucleus start disappearing. न्यूक्लिअर मेम्ब्रेन, आता तर 2 सेल व्हायचं म्हणजे न्यूक्लियस तर तुटला पाहिजे का नाही पहिला. तर तो न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर व्हायला सुरुवात होती. हे क्रोमोझोम्स आहेत, हे थिक व्हायला तयार होतं, त्याचं कंडेन्सेशन तयार होतं, कंडेन्सेशन सुरू होतं. आणि हे जे क्रोमोझोम्स आहेत हे शॉर्ट आणि थिक होतात. आणि याच वेळी जे सेंट्रिओल आहे, जे तुमचं डिव्हिजनचं काम करणार आहे, हे सेंट्रिओल
तयार होतं आणि सेंट्रिओलचे परत 2 सेंट्रिओल तयार होतात. एक दोन्ही अपोजिट साइडला एक सेंट्रिओल तयार होतं आणि हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपिअर होण्याला सुरुवात होते. आता ही प्रोफेज झाली, पहिली स्टेज झाली. आता सेकंड स्टेज काय आहे? मेटाफेज. ह्या मेटाफेजमध्ये पूर्ण न्यूक्लिअर मेम्ब्रेन व्हॅनिश. तर आता हे सेल डिव्हिजनच्या स्टेपकडे चाललेलं आहे. आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन तरी निघून गेलं. आता जर हे क्रोमॅटिड झाले, थिक, कडक, मोठे आणि शॉर्ट झालेले आहेत, हे क्रोमोझोम्स तुमच्या सेंट्रिओल 2 सेंट्रिओलला जोडले जातात ह्या स्पिंडल फायबरनी, फ्लेक्झिबल स्पिंडल फायबरनी. इथपर्यंत मेटाफेज असते. इथपर्यंत कळलंय जय? हो सर. आता पुढं अजून कोणाला काय शंका आहे का? No, sir. ओके. नो सर. आता हो, सर. आदित्य आहे का आज? नाहीये का? नो सर. ओके. तर आता मेटाफेज नंतर ॲनाफेज. आता सेंट्रोमियर स्प्लिट. व्हेर इज अ सेंट्रोमियर? हे आठवते का सेंट्रोमियर? हो, sir. हा सेंट्रोमियर स्प्लिट होतो. हा क्रोमोझोम आहे. हे असे थिक अगोदर असे असं असं वेटुळ्यासारखं होतं. त्यानंतर हा क्रोमोझोम थिक झाला. हा सेंट्रोमियर स्प्लिट झाला, म्हणजे इथं ब्रेक झालं. का हे सगळं उद्योग कशासाठी चालू आहे? सेल डिव्हिजनसाठी चालू आहे. हे सगळं सेल डिव्हिजनसाठी चालू आहे. आणि हे जे एक मिनिट हा जो सेंट्रोमियर स्प्लिट अँड देअर बाय सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम सेपरेट. तुम्हाला सांगतो आता काय झालं. तुम्ही आता फक्त क्रोमोझोमच्या दुसरीकडे कुठंच लक्ष देऊ नका. क्रोमोझोम मध्ये काय झालंय तुम्हाला सांगतो. हा जो सेंट्रोमियर आहे हा स्प्लिट झाला आणि हा एक पार्ट तयार झाला आणि हा एक दोन सिस्टर क्रोमॅटिड तयार झाले. हा एक झाला. Divide का? हा स्प्लिट म्हणजे डिवाइड, कट, स्प्लिट. लक्षात आलं का? हे जर सेल डिव्हिजन व्हायची आहे तर कुठंतरी स्प्लिट झालं पाहिजे ना, कुठंतरी 2 डिव्हिजन झाले पाहिजे ना. पण पहिलं तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन झालं, नंतर क्रोमोझोम सेंट्रली आले. आता हे क्रोमोझोम ह्या स्पिंडल फायबर ह्याला अटॅच आहेत. हे स्पिंडल फायबर इकडे याला ओढणार, ह्याला इकडे ओढणार, हे इकडे ओढणार आणि हे स्प्लिट होणार. लक्षात आलं का? ॲनाफेज मध्ये काय झालं? ॲनाफेज मध्ये सेंट्रोमियर स्प्लिट अँड thereby sister chromatid of each chromosome separate and they are pulled apart in opposite direction with the help of spindle fiber. म्हणजे काय? तर ह्या ॲनाफेज मध्ये हे स्पिंडल फायबर जोडले त्याला. हे तुम्ही डायग्राम एवढे खास दिसत नाही, बुक्स मध्ये तुम्हाला दिसेल. हे स्पिंडल फायबर इकडं ह्या हे जो हे स्पिंडल फायबर ह्या क्रोमॅटिडला इकडे ओढतात, हे इकडे ओढतात आणि हे जे 2 सिस्टर क्रोमॅटिड तयार होतात आणि हे क्रोमोझोमचं पण डिव्हिजन होतं ॲनाफेज मध्ये. कळलं का? सेंट्रोमियर डिवाइड झाला आणि अपोजिट डायरेक्शनला त्याला स्पिंडल फायबरनी पुल केलं. सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड ॲज अ डॉटर क्रोमोझोम. आता जे हे वेगवेगळे जे क्रोमॅटिड इकडे ओढले गेलेत, खेचले गेलेत, ह्याला डॉटर काय म्हणतात? त्याला डॉटर. म्हणजे हे लहान पिल्लू क्रोमोझोमचे लहान पिल्लू तयार झालं. These chromosome being pulled appear like a bunch of bananas. म्हणजे जे तुम्ही हे बघितलं का? केळीची फणी असते ना, त्याच्यासारखं ते दिसायला लागतं. ओके. म्हणजे केळीची कशी रचना असते तसे ह्या साईडला आणि ह्या साईडला ओढलं. इन दिस वे each set of chromosome reach to opposite poles of the cell. मग ह्या पद्धतीने हे जे दोन्ही सेल्स आहेत हे दोन्ही अपोजिट सेंट्रिओल्सकडे पोहोचायला सुरुवात होतात. लक्षात येतं? ॲनाफेज मध्ये इन दिस इच सेट ऑफ क्रोमोझोम अपोजिट पोल ऑफ द सेलच्या अपोजिट डायरेक्शनला ते जातात. ह्या स्टेजला ॲनाफेज असे म्हणतात.
ॲनाफेज कळलं का? हो सर. हो सर. म्हणजे हे सगळे आता म्हणजे वाटणी करायची असेल, घरात काय आणलं तर आपण हाफ हाफ करतो ना, तसं ह्याच्यात सेलमध्ये पण पहिल्यांदा न्यूक्लियस डिवाइड करायचा. न्यूक्लियसमधले न्यूक्लियस डिसॅपियर झाला. त्यानंतर आता क्रोमोझोम्स सुद्धा आहे तसे हाफ हाफ कट करायसाठी ते त्याचं कंडेन्सेशन होऊन ते खेचलं जातं. हे कळलं का तुम्हाला? हो सर. डिव्हिजन कशी होते? ॲनाफेज. आता लास्ट स्टेज आहे आता ॲनाफेज काय लिहायचं तुम्हाला? की सेंट्रोमियर स्प्लिट. सेंट्रोमियर कशाला म्हणतात हे तुम्हाला कळलं का? जे क्रोमोझोम मध्ये मधला भाग असतो ना त्याला सेंट्रोमियर. पी आर्म क्यू आर्मच्या मध्ये बघितलं ना आपण मगाशी, का दाखवू परत? बघितलं सर. हा, हे सेंट्रोमियर स्प्लिट होतो. कुठं गेलं सेंट्रोमियर? हा सेंट्रोमियर स्प्लिट होतो. हा इकडे खेचला जातो, हे इकडे खेचलं जातं, पी आर्म इकडे जातो, क्यू आर्म इकडे जातो. लक्षात आलं का? हो सर. आणि हा जो सेंट्रोमियर स्प्लिट झाल्यानंतर सिस्टर म्हणजे त्याची बहीण आपण म्हणतो तसे सिस्टर क्रोमॅटिड इच क्रोमोझोम सेपरेट होतात आणि ते अपोजिट डायरेक्शनला पुल होतात दोन्हीकडच्या ह्याला स्पिंडल फायबरनी. These separated sister chromosomes are called daughter chromosomes. Okay, chromosome being pulled appear like bunch of bananas. In this way, each set of chromosome reach to two opposite pole of the cell. आता हे क्रोमोझोम्स प्रत्येक पोलला दोन्हीकडे गेले, पण अजून सेल एकच आहे, बरोबर? लक्षात येते का? सेल अजून डिवाइड झालेली नाही, फक्त आता क्रोमोझोमची वाटणी झालेली आहे. क्रोमोझोम दोन्ही साईडला गेलेले आहेत. दोन्ही साईडला दोन्ही क्रोमोझोम गेलेले आहेत. ओके, आता पुढे काय होणार आहे? टीलोफेज, लास्ट स्टेज. These chromosomes which have reached at opposite poles of the cell now start to decondensation, due to which they again become thread-like, thin and invisible. आता हे जे क्रोमोझोम्स त्या पोलला गेलेले आहेत, आता कंडेन्सेशन झालं. कंडेन्सेशनने ते मोठे झाले होते इथं, बरोबर दिसत होते. आता ह्या साईडला पोहोचल्यानंतर हे परत डिकंडेन्सेशन म्हणजे उलटी प्रक्रिया, परत ते धाग्यासारखे व्हायला सुरुवात होते. कशामध्ये? टीलोफेज म्हणजे प्रोफेजच्या उलटी प्रक्रिया चालू होणार. आता पुढची स्टेप कोण सांगते न बघता काय असेल? न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं काय होणार? न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रोफेज मध्ये डिसॅपियर झालं होतं, परत यायला नको न्यूक्लिअर मेम्ब्रेन. तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म होणार. तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन पुन्हा फॉर्म व्हायला सुरुवात होतं, पण हे जे वाटणी झाले तिकडं ह्या साईडला आणि ह्या साईडला. ओके, कळतंय का? त्यानंतर न्यूक्लिअर फ्रॉम इच सेट ऑफ द क्रोमोझोम, देन thus the two daughter nuclei are formed in the cell. Nucleus also appear in the daughter nucleus and spindle fiber completely disappear. मग हे जे स्पिंडल फायबर आहेत ज्यांनी खेचून ते क्रोमोझोम्स दोन्ही साईडला आणले होते ते डिसअपिअर होतात आणि ह्या दोन सेल्स तयार होतात टीलोफेज मध्ये. कळलं का? हो सर. हो सर. कुणाला नाही कळलं? इथपर्यंत कळलंय का? आता पुढची न्यूक्लियसची वाटणी झाली. आता कशाची वाटणी आहे? सायटोप्लाझम, सायटोकायनेसिस. हे न्यूक्लियस झाल्यानंतर सायटोकायनेसिस मध्ये सायटोप्लाझम डिवायडेड बाय सायटोकायनेसिस, टू न्यू सेल्स आर फॉर्म्स. हे डॉटर दोन सेल्स तयार होतात. हे सायटोकायनेसिस संपलं. दिस इज फिनिश. मायटोसिस मधले चारही स्टेज म्हणजे दोन्ही कायरोकायनेसिस, सायटोकायनेसिस, कायरो मधल्या 4 स्टेज आणि सायटोमध्ये सायटोप्लाझम डिव्हिडेशन. हे एवढं सिंपल आहे. तुम्ही हे थरली उद्या वाचा. नाही कळलं तर परत आपण उद्या घेऊ. पण सेल डिव्हिजन तुम्हाला 11वी 12वी जर सायन्स ठेवणार असेल तर तुम्हाला शेवटपर्यंत हे विषय राहणार. आत्ता नाही कळलं तर पुढे कधीच कळणार नाही. तुम्हाला सिंपल कळलंय का आजचा विषय मायटोसिस? हो सर. कुणाला कळलं नसेल तर आपण उद्या परत घेऊ. पण हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्हाला कसं लिहायचं सांगितलं. काय डिव्हिजन तर एवढं सिंपल आहे.
कुठं डिव्हिजन होणार आहे? न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियसमध्ये काय बदल होतात ते लिहित राहायचं. बरोबर. प्रोफेजमध्ये काय होणार? न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपर व्हायला पाहिजे, त्यानंतर क्रोमोझोमचं कंडेन्सेशन व्हायला पाहिजे, त्यानंतर ते सेंट्रिओल तयार होतो आणि ते दोन्ही पोलकडे जातो. त्यानंतर मेटाफेजमध्ये काय होणार आहे? पूर्ण न्यूक्लिअर मेम्ब्रेन जाणार आहे. त्यानंतर पुढं काय होणार आहे? पुढची स्टेप स्पिंडल फायबर तयार होऊन ते क्रोमोझोम खेचणार आहे आणि हे खेचून परत न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होणार आहे. अशा प्रकारे परत सेल तयार होणार आहे आणि सायटोकायनेसिस होणार आहे. हे उद्या आपण डिटेल एक 15-20 मिनिटं घेऊ आणि राहिलेला टॉपिक म्हणजे उद्या तुमचा सेकंड चॅप्टर संपेल. जर कोणाला काय आता शंका असेल तर त्यांनी आत्ता विचार